एखाद्याबद्दल प्रेम वाटणं किंवा आकर्षण वाटणं नॅचरल रिॲक्शन आहे. पंटरला मी अगदीच ब्लॅक अँड व्हाईट नाही बघत आहे. पण शिवानी त्याचं तुझ्यावर खरंच प्रेम असतं ना तर त्याने असं नसतं केलं. शिवानी मला सांगणारच का नेमकं काय झालंय ते? पंटरने त्याने हाताची नस कापून घेतले. काय? माझ्यामुळे मी त्याला नाही समजू शकले. मी खूप वाईट आहे ना ग. माझ्यामुळे पंटरने. तू प्लीज रडू नकोस. हे बघ मी काय म्हणते, तू जरा आधी शांत हो बघू. प्लीज शांत हो. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना. तू मला फसवू शकत नाही शिवानी. तो कसं ओळखलास? अगं मी तुला कसंही कुठेही ओळखू शकतो. तू ते परफ्यूम वापरतेस ना, त्याचा वास लय भारी आहे. माझं परफ्यूम आवडतो तुला. म्हणजे काय, म्हणूनच ओळखलं मी तुला. बर, हे तुझ्यासाठी. काय? तू मला एवढा सपोर्ट करतोस, माझ्यावर एवढा विश्वास दाखवतोस, म्हणून तुझ्यासाठी गिफ्ट. माझ्यासाठी गिफ्ट? काय आहे काय ह्याच्यात? तुला माझं परफ्यूम आवडतो ना, तोच आहे. तो परफ्यूम मला दिला तू? आई ला शिवानी. शिवानी खरंच थँक्स, खूप थँक्स. लय भारी. गोड आहेस. कसा आहे का पंटर? दाढ झोपलाय म्हणजे बरा आहे आता. भाऊ तुम्ही काल जे काय बोलला ते एकदम बरोबर होतं. खरंच माणसाला काहीतरी ध्येय हवं आयुष्यात. तुला पटलं ग, मला पटायला पाहिजे ना. आणि नुसतं पटून उपयोग नाही, ती कृती त्यात पाहिजे. करेल तो काहीतरी भाऊ, मला खात्री आहे. तसं झालं तर चांगलंच आहे. मार्गाला लागेल पोरगा. किती बिंडोक नालायक मूर्ख असला तरी कुठलाही बाप त्याला टाकून देत नाही. शिवानीचे पाय बघितलेत काय? चौकोनी आहेत. तू इतना चौक मत यार. ही विनोदाची वेळ आहे. अगं चौकोनी. सुन, आपले पाय बघितलेत, मुलींसारखे आहेत, पण तिचे चौकोनी आहेत. और मेरी माँ क्या कहती है पता है? अशा चौकोनी पायाची बहू घरी आणायची नाही, खराचे तुकडे होतात. ढोकळा तिला काय भाऊ म्हणून आणायचे का इकडे? तू चुप रहने. तू गप जा. तू हमेशा क्या ऐसे बोलती रहती है रे? अरे तू कशी बोलली चौकोनी बिकोनी? क्या सिच्युएशन है? कळतं का? तू चुप रह. चल. कबड्डी खेळण्याला माझा विरोध नाही, पण 1000 वेळा सांगितलंय तुला त्या पोरींबरोबर खेळायचं नाही, त्या मैदानावर जायचं नाही. कळत नाही का? डोक्यात शिरत नाही तुझ्या? पप्पा काळजी करू नका, मी तुमच्या राजकारणाच्या आड नाही येणार आहे. मी हा युनिफॉर्म परत करायलाच चालले होते, कायमचा परत करायला. परत करायला चालली असतं तू जायची गरज नाही. मी पाठवतो कोणाला तरी. पुन्हा त्या शेमड्या पोरींमध्ये तू जायचं नाही. तू यासाठी चांगली संधी निर्माण करेन मी. पप्पा त्या पोरींना शेमड्यापोरी म्हणू नका. कोणात किती ताकद आहे हे सिद्ध होईल. माझ्यावर आवाज चढवायला कुठे शिकलीस तू? अहो जरा शांत व्हाल का? गप्परा, मी बोलतोय. पप्पा, या घरात फक्त एकाच माणसाचा शब्द चालतो, पाळला जातो, तो म्हणजे जयराज देशमुखांचा. माहितीये मला हे. आम्ही सगळे तुमचं ऐकतो. तुमच्या विरोधात या घरातलं कोणीच जाणार नाही. तुम्ही मला म्हणाला सगळं सोडून घरात बस, तर तुमची मुलगी म्हणून तुमची आज्ञा मी पाळणार. तुम्ही आज्ञा द्यायच्या, आम्ही पाळायच्या. पण तुम्ही एवढे मोठे प्रतिष्ठित राजकारणी, त्या मुली काय किंवा मी काय? तुमच्या समोर आम्ही सगळ्या शेमड्यापोरी.